मी सुधा मूर्तींचं पोपुळा ही कादंबरी तर त्याचं मलपृष्ठावर जे आहे ते वाचून दाखवते. थोडा वेळातच होणार आहे. ती आपल्या प्रत्येक पत्राच्या घरी एक नाजूक सं बकुळीचं फूल त्याला आठवणीनं पाठवायची. तिचं पत्र आलं की श्रीकांतच्या हृदयात एक अनादी भरपूर दाटून घ्यायची. हातात ते बकुळीचं फूल घेऊन तो आठवणींमध्ये रमून जायचा. जणू काही आत्ता श्रीमतीच आपल्या अगदी निकट येऊन उभी राहिली आहे असा त्याला भासवायचा. तिचं सौम्य वागणं, तिच्या आसपास दरवळणारा मंद सुगंध, तिच्या स्वभावाचा तो साधेपणा आणि तिच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारं निर्मळ प्रेम. तिच्या व्यक्तिमत्वाला कुठेही अहंकाराचा स्पर्श सुद्धा नव्हता. तिच्या प्रत्येक पत्रातून येणारं एक एक फूल त्यानं जमा केलं होतं. एका छोट्याशा पिशवीत अशी कितीतरी फुलं जमा झाली होती. ती पिशवी रोज त्याच्या उशीखाली दडलेली असायची. प्रत्येक पत्र त्याच्याकरता एक नवीन उमेद घेऊन यायचं. या बकुळीच्या फुलाची साथ संगत आपल्याला जन्मभर असणार आहे ही उमेद.